Okay, so today we are going to start the topic insurance claim account. Friends, basically your paper title is advanced accounting. At SY BCom level, you already studied the corporate accounting. Basically, advanced accounting these issues also related to the corporate accounting, but these are the advanced issues in accounting. So insurance claim account is one of the advanced issues in accounting. That's why it is included in the advanced accounting paper. इन्शुरन्स क्लेम अकाउंट म्हणजे काय तर बेसिकली इथे आपण जर त्या टायटलचं दोन भागामध्ये त्याला डिव्हाइड केलं तर एक आपला नेहमीचा जो रुटीन वर्ड येतो म्हणजे अकाउंट्स आणि दुसरं इन्शुरन्स क्लेम. इन्शुरन्स मीन्स कॉम्पेन्सेशन रिसीव्ड फ्रॉम द पर्टिक्युलरली इन्शुरन्स कंपनी. त्याला विमा आपण असं म्हणतो आणि त्याचा क्लेम क्लेम मीन्स कॉम्पेन्सेशन रिसीव्ड फ्रॉम द इन्शुरन्स कंपनी. मग इन्शुरन्स क्लेम जो मिळतो किंवा भरपाई जी मिळते कशाच्या अगेन्स्ट काहीतरी तिथे फायर ऑकर झाला असेल किंवा काही डिस्ट्रॉइड झाला असेल, लॉस झाला असेल. मग तो लॉस होत असताना मे बी इट इज इन टर्म्स ऑफ स्टॉक, इन टर्म्स ऑफ प्रॉपर्टीज और इन टर्म्स ऑफ प्रॉफिट. तर तो जो लॉस होतो तर तो लॉस भरून निघण्यासाठीच एक प्रिकॉशन म्हणून कंपनीने इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली असते इन्शुरन्स कंपनीकडनं. आणि मग ते जे काही ज्यावेळेस एक्झॅक्टली कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये तिथे अशी काहीतरी इव्हेंट हॅपन होतो किंवा तिथे काहीतरी फायर ऑकर होतो, ऍक्सिडेंट होतो आणि त्यामुळे मात्र काहीतरी लॉस होतो कंपनीचा, त्यावेळेस तो क्लेम मिळवण्यासाठी काही बुक्स ऑफ अकाउंट तिथं लिहिणं गरजेचं असतं. आणि ते बुक्स ऑफ अकाउंट लिहिणं म्हणजेच इथे आपण इन्शुरन्स क्लेम अकाउंट असं म्हणतो की इन्शुरन्स कंपनीला इन्शुरन्स क्लेमसाठी आपल्याला काहीतरी डॉक्युमेंट सबमिट करावं लागतं. आणि ते जे काही डॉक्युमेंट्स आपण अकाउंटच्या स्वरूपामध्ये किंवा त्याचं अकाउंटिंग रेकॉर्ड्स प्रोव्हाइड करत असतो त्या इन्शुरन्स कंपनीकडे की एक्झॅक्टली किती लॉस झालाय नेमका कंपनीचा तर तो समजण्यासाठी. तर त्याला आपण त्या ठिकाणी इन्शुरन्स क्लेम अकाउंट असं म्हणतो. म्हणजे त्या इन्शुरन्स क्लेमसाठीचं जे काही अकाउंटचं रेकॉर्ड आहे तर ते त्या ठिकाणी आपण प्रिपेअर करत असतो. Okay, so basically there may be abnormal losses due to natural hazards or human hazards. म्हणजे तिथे नैसर्गिक आपत्ती होऊ शकते किंवा मनुष्यनिर्मित आपत्ती देखील होऊ शकते. लाईक अर्थक्वेक असेल, फ्लड असेल, थेफ्ट चोरी झाली असेल, फायर ऑकर झाला असेल किंवा ऍक्सिडेंट झाला असेल ऍट द टाइम ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ द पर्टिक्युलरली गुड्स और स्टॉक. ओके, ड्यू टू दिस हझर्ड्स बिझनेस मे सफर लॉसेस अँड डिस्टर्ब इट्स नॉर्मल ऍक्टिव्हिटीज. बेसिकली आता इन्शुरन्स क्लेम का किंवा इन्शुरन्स पॉलिसी का घेते एखादी कंपनी. तर बेसिकली देर आर टू टाइप्स ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. एक फर्स्ट इज लाईफ इन्शुरन्स पॉलिसी अँड सेकंड इज प्रॉपर्टी इन्शुरन्स. सो कंपनीने त्यांच्या एम्प्लॉईजसाठी किंवा जे काही मनुष्यबळ त्या ठिकाणी असेल, मॅनपॉवर असेल, मॅनपॉवरसाठी LIC त्या ठिकाणी LICची पॉलिसी घेतलेली असते. पण त्याचबरोबर त्यांची जी काही प्रॉपर्टी असेल तर ती प्रॉपर्टी कुठेतरी सुरक्षित ओके. सो ट्रान्सपोर्टमध्ये असेल किंवा त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला असेल किंवा ट्रान्सपोर्टमध्ये ऍक्सिडेंट झाला असेल किंवा त्यांच्या प्रिमाइसेसला कॅम्पसला फायर ऑकर झाला असेल तिथे तर डिस्ट्रॉइड होतो कॅम्पस. आणि त्या कॅम्पस डिस्ट्रॉइड होत असताना बेसिकली तिथे त्यांचं मॅनपॉवर पण डिस्ट्रॉइड होऊ शकतो. सेकंडली त्यांचा जो काही स्टॉक असेल तिथे तीनही प्रकारचा स्टॉक आपण एकत्र कन्सिडर करतोय. म्हणजे रॉ मटेरियल असेल, त्यानंतर
त्यांचा वर्क इन प्रोग्रेस असेल किंवा फिनिश गुड्स असेल, हा तीनही प्रकारचा जो काही स्टॉक आहे तर तो डिस्ट्रॉइड होऊ शकतो. आणि नेक्स्ट त्यांची प्रॉपर्टीमध्ये त्या ठिकाणी त्यांचं फर्निचर, प्लांट, मशिनरी वगैरे ते देखील अफेक्ट होऊ शकतं, तो देखील त्यांचा एक लॉस होऊ शकतो. आणि या अगेन्स्ट ही जी काही हा जो काही लॉस आहे तर तो हेवी लॉस असू शकतो त्या ठिकाणी कंपनीला, त्यातनं कॉम्पेन्सेशन मिळावं किंवा तो जो लॉस आहे तर तो त्या ठिकाणी कुठेतरी कॉम्पेन्सेट व्हावं म्हणून कंपनी त्या ठिकाणी काय करत असते, इन्शुरन्स पॉलिसी टेकन करत असते इन्शुरन्स कंपनीकडनं. सो मग इथे आपण त्या ठिकाणी असं म्हणतो, ड्यू टू दिस हझर्ड्स बिझनेस मे सफर लॉसेस अँड डिस्टर्ब इट्स नॉर्मल ऍक्टिव्हिटीज. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. ज्यावेळेस फायर ऑकर्ड होतो त्या ठिकाणी एकतर त्यांना खूप मोठा लॉस सफर करावा लागतो. लॉस मग त्या ठिकाणी एकतर त्यांचा स्टॉक डिस्ट्रॉइड झाला असतो, डायरेक्ट तो लॉस होतो, त्यांच्या प्रॉपर्टी डॅमेज होतात, त्यांचं मॅनपॉवर डॅमेज होतं, जे काही वर्किंग असेल ऑर्गनायझेशनचं ते त्या ठिकाणी काही दिवस ॲबनॉर्मल बनतं. आणि मग हा जो काही लॉस आहे त्यामुळे झालेला, आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्या काही नॉर्मल ऍक्टिव्हिटीज देखील डिस्टर्ब होतात, त्यांचं जे काही प्रोडक्शन फंक्शन आहे ते नॉर्मल लाईनने त्या ठिकाणी कॅरी होत नाही, काही दिवस ऑर्गनायझेशन बंद पडू शकते. आणि हा जो लॉस आहे तर तो लॉस त्यांना त्या ठिकाणी भरून काढायचा असतो. आणि म्हणून इन केस ऑफ फायर ब्रॉक आउट इन एनी बिझनेस प्रिमाइसेस इट कॅन डॅमेज ऑर डिस्ट्रॉय द गुड स्टॉक, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी अँड ऑल्सो मॅन पॉवर दॅट कॅन ऑल्सो अफेक्ट ऑन द प्रॉफिट. हा एक पॉईंट त्या ठिकाणी महत्वाचा आहे. म्हणजे एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जर फायर ऑकर्ड झाला असेल आणि फायर ऑकर्ड झाल्यानंतर जर तिथे डॅमेज झाला असेल तर त्याने फक्त त्यांचा स्टॉक डिस्ट्रॉइड होत नाही, त्यांचं जे काही प्लांट वगैरे असेल तो डिस्ट्रॉइड होतो किंवा तिथलं संपूर्ण सराउंडिंग डिस्ट्रॉइड होण्याची शक्यता असते. सपोज असं तुम्ही जस्ट एक इमेजिन करा की एखाद्या कंपनीमध्ये आग लागली असेल आणि त्यामुळे स्टॉक जळाला असेल त्यांचं, मग स्टॉक त्यांचा रॉ मटेरियल डिस्ट्रॉइड झाला असेल, वर्क इन प्रोग्रेस गेला असेल किंवा फिनिश गुड्स पण त्या ठिकाणी डिस्ट्रॉइड झाला असेल, त्यांच्या मशिनरी डिस्ट्रॉइड झाल्या, त्याच्यानंतर त्यांचं बाकीचं जे काही प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीज डिस्ट्रॉइड झाल्या असेल, तर मग याच्यामुळे काय होणार आहे, त्यांचा त्या असेटचा तर लॉस होणारच आहे. त्यांचा स्टॉकचा लॉस होणार आहे, त्यांच्या प्रॉपर्टीचा लॉस होणार आहे, त्यांचा मॅनपॉवरचा लॉस होणार आहे. पण याही पलीकडे ते फायर ऑकर्ड झाल्यामुळे तिथलं त्यांचं प्रोडक्शन फंक्शन फायर म्हणजे ते आग विझवल्यानंतर लगेच दुसऱ्या क्षणी चालू होईल का बिझनेस ऑर्गनायझेशन, तर तो प्लांट चालू होणार नाही. तिथे त्या प्रॉपर्टीज वगैरे डॅमेज झाल्यामुळे, मशिनरी डॅमेज झाल्यामुळे काही काळ तो व्यवसाय देखील बंद पडण्याची शक्यता असते. आणि मग जितका काळ तो व्यवसाय बंद पडतो त्याला आपण ऍबनॉर्मल पिरियड असं म्हणतो. आणि मग या ऍबनॉर्मल पिरियडमध्ये त्यांचं प्रोडक्शन फंक्शन एक तर स्टॉप होतं किंवा स्लो होतं. आणि मग त्याच्यामुळे देखील त्या प्रोडक्शन फंक्शनच जर स्लो झालं किंवा स्टॉप झाला असेल तर तेवढ्या काळात त्यांनी जे काही प्रोडक्शन करणार होते ते त्यांनी काय केलं असतं, सेल केलं असतं. आणि सेल केल्यामुळे त्यांना त्यावर प्रॉफिट झाला असता. पण आता फायर ऑकर्ड झाल्यामुळे तो प्रॉफिट त्यांना होत नाहीये. म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा प्रॉफिटवर देखील त्याचा अफेक्ट होत असतो. म्हणून त्या ठिकाणी लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी देखील त्या ठिकाणी बिझनेस ऑर्गनायझेशन घेत असते. टू कव्हर दिस लॉसेस कंपनी फाईल अ क्लेम टू इन्शुरन्स कंपनी. आणि हे जे काही लॉसेस आहे तर ते भरून काढण्यासाठी, कव्हर करण्यासाठी ते काय करतात, क्लेम इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम फाईल करतात. बट व्हेन कंपनी अलो टू फाईल द क्लेम टू द इन्शुरन्स कंपनी इफ दे टेकन अ इन्शुरन्स पॉलिसी फ्रॉम पर्टिक्युलरली इन्शुरन्स कंपनी. त्यांनी इन्शुरन्स कंपनीकडून पॉलिसी घेतली असेल तरच ते मिळेल. जसं आपण LIC ची पॉलिसी घेतली असेल आणि जर जीविताचं काही झालं तरच LIC कंपनीकडे मिळेल, अदरवाईज LIC कंपनीकडे फाईल सबमिट करून आपल्याला मिळेल का क्लेम, नाही मिळणार. सो सिमिलरली जर त्या ठिकाणी त्यांनी पॉलिसी टेक ओव्हर केली असेल ऑलरेडी तर त्या ठिकाणी ते फाईल त्या लॉस साठीचा जो काही क्लेम आहे तर तो त्या ठिकाणी फाईल करू शकता टू इन्शुरन्स कंपनी फॉर कॉम्पेन्सेशन, भरपाईसाठी. अकॉर्डिंग टू इन्शुरन्स अग्रीमेंट कंपनी पेज अर्ली और क्वार्टरली प्रीमियम टू इन्शुरन्स कंपनी. आणि यासाठी कंपनी त्यांना हप्ता पण भरत असते, पैसे त्याचे प्रीमियम जे काही इन्स्टॉलमेंट आहे प्रीमियमचे तर ते त्या ठिकाणी पेड करत असते. असो, आफ्टर एनी फायर ऍक्सिडेंट इन्शुरन्स कंपनी कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द रिझन्स ऑफ फायर ऍक्सिडेंट, देन कॅल्क्युलेट द क्लेम अमाऊंट. आणि मग हे सर्व ज्यावेळेस फायर ऑकर्ड होतं, इन्शुरन्स कंपनी देखील त्यांच्या वतीने त्या ठिकाणी ते सर्व कॅल्क्युलेशन मागवते त्या डिस्ट्रॉइड झालेल्या कंपनीकडनं. आणि मग त्यामुळे हे सर्व रेकॉर्ड त्यांना सबमिट करायचं असतं अकाउंटिंगच्या रिलेटेड. आणि मग तिथे
एक्झॅक्टली. आता फॉर एक्झाम्पल जर तिथे पॉलिसी कशाची घेतली, सपोज लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी घेतली असेल तर स्टॉक जो डिस्ट्रॉय होतो त्याच्या अगेन्स्ट ती पॉलिसी. मग एक्झॅक्टली त्या फायरमध्ये किंवा त्या ऍक्सिडेंटमध्ये किंवा त्या हझर्ड्समध्ये एक्झॅक्टली किती क्वांटिटीचा किती अमाऊंटचा स्टॉक डिस्ट्रॉयड झाला तितकीच रक्कम त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीकडून मिळेल. पण मग त्या दिवशी किती स्टॉक होता हे आपल्याला कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. आपण त्याला म्हणतो स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर or and exact what quantity stock destroyed in the fire. There are two terms. म्हणजे एक तर त्या क्षणी किती स्टॉक होता आणि सेकंडली त्यापैकी किती स्टॉक डिस्ट्रॉइड झाला. कारण जेवढा डिस्ट्रॉइड झाला तेवढंच क्लेम त्या ठिकाणी मिळेल. सो these are the reason behind to calculate the particularly accounting records about the loss of stock, loss of profit or loss of asset. Okay, methods of insurance claim. Methods of insurance claim. There are basically three methods of insurance claim. First is loss of stock, second is loss of profit, and third one is loss of fixed asset. Then what do you mean by loss of stock? Loss of stock और असेट. म्हणजे स्टॉक आणि असेट साठी सेम पॉलिसी. आपण इथे लॉस ऑफ तुम्हाला सिलेबस मध्ये लॉस ऑफ असेट पण दिलं, पण ते प्रॉब्लेमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला नाही विचारणार, लॉस ऑफ स्टॉकच विचारणार. लॉस ऑफ स्टॉक और असेट पॉलिसी. ओके, स्टॉक इज मोस्ट इम्पॉर्टंट असेट विच इज इन्क्लुडेड इन वर्किंग कॅपिटल. स्टॉक खूप महत्वाची असेट आहे आणि ती बेसिकली त्याला व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी. ती असेट आहे पण ती व्हॅल्युएबल असेट का, कारण त्यावर तो स्टॉक तर त्या ठिकाणी आपल्याला त्यावर रॉ मटेरियल असेल स्टॉकचा तर त्यावर वर्किंग प्रोग्रेस करून किंवा ते फिनिश गुड्स मध्ये ते मोल्ड करून आपलं प्रोडक्ट तिथे तयार होत असतं आणि म्हणून ती महत्वाची असेट आहे. वर्किंग कॅपिटल इंडिकेट्स लिक्विडिटी ऑफ बिझनेस. आता हा मॅनेजमेंट अकाउंटिंगचा पार्ट झाला. खरं तर जे काही वर्किंग कॅपिटल आहे म्हणजे फिक्स्ड कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल जे तुम्हाला रुटीनली डे टू डे बिझनेस ऑर्गनायझेशन रन करण्यासाठी तुम्ही यूज करता आपण वर्किंग कॅपिटल असं म्हणतो. जसं की तुमच्या पॉकेटमध्ये असणारी कॅश, तुमच्या बँकेमध्ये असणारी कॅश, तुमच्या डेटरकडे असणारं तुमचं जे अमाऊंट आहे येणं डेटर्सकडे, तर ते सनरी डेटर्स असतील किंवा तुमच्याकडे असणारा स्टॉक असेल, ही सर्व तुमचं वर्किंग कॅपिटल आहे. ते सर्क्युलेट जर झालं तर तुमचं पर्टिक्युलर जी काही बिझनेस सायकल ती प्रॉपरली ऑपरेट त्या ठिकाणी होऊ शकणार आहे. म्हणजेच वर्किंग कॅपिटल किती महत्वाचं आहे आणि त्यातला स्टॉक हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. इन ट्रेडिंग कंपनी स्टॉक इज मोर इम्पॉर्टंट फॉर लिक्विडिटी ऑफ बिझनेस. व्हेन फायर ऑकर इन द बिझनेस इट टर्न इन टू डॅमेज ऑफ स्टॉक. आणि ज्यावेळेस फायर ऑकर होतो तुमची जी व्हॅल्युएबल असेट आहे स्टॉकची तर ती कशामध्ये टर्न होते, डॅमेज मध्ये. ती डिस्ट्रॉइड होते, ती त्या ठिकाणी तिला अपाय पोहोचतो अँड सफरिंग फ्रॉम लॉसेस. आणि ती तो स्टॉकच जर डिस्ट्रॉइड झाला तर ऑटोमॅटिकली यू सफर द हेवी लॉसेस. कंपनी सफर दी हेवी लॉसेस. अँड दॅट्स वाय टू कव्हर दीज लॉसेस बिझनेस टेक अ स्टॉक ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. कंपनी काय करते त्याच्या अगेन्स्ट स्टॉक ऑफ इन्शुरन्स पॉलिसी घेते किंवा लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी आपण असं त्या ठिकाणी त्याला म्हणत असतो. सो दिस इज द लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी. म्हणजे कंपनी म्हणजे थोडक्यात काय, कंपनीमध्ये असणारा जो स्टॉक आहे तो स्टॉक जर फायरमध्ये किंवा ट्रान्सपोर्टमध्ये डॅमेज झाला असेल तर त्याचं कॉम्पेन्सेशन मिळण्यासाठी त्याच्यावर ती कंपनी इन्शुरन्स कंपनीकडनं पॉलिसी घेत असते ऑलरेडी. आणि जर भविष्यामध्ये जर त्या स्पेसिफिक पिरियडमध्ये जर डॅमेज झाला असेल स्टॉक किंवा लॉस झाला असेल स्टॉकचा तर त्याच्या अगेन्स्ट ते काय करतात, फाईल सबमिट करतात इन्शुरन्स कंपनीकडे. आणि मग त्या इन्शुरन्स कंपनीकडनं ती जी काही कॉम्पेन्सेशन आहे, तो जो काही लॉसचा कॉम्पेन्सेशन आहे तर तो त्या ठिकाणी रिटर्न मिळत असतो. सो आता त्या ठिकाणी फाईल सबमिट करायची म्हणजेच त्या ठिकाणी फक्त फायर झालेले जे काही डिस्ट्रॉइड झालेल्या याचे फोटोज घेऊन चालणार नाही, तर त्याचा अकाउंटिंगचा रेकॉर्ड सबमिट करावं लागतं की ऑन दॅट डेट, ऑन द डेट ऑफ फायर, हाऊ मेनी स्टॉक इज in the godown in terms of raw material, work in progress and finished goods. मग ह्या सगळ्या तिन्ही याच्यामध्ये स्टॉक किती होता तर ती फिगर त्या ठिकाणी द्यावी लागते आणि एक्झॅक्टली बऱ्याच वेळेस रेकॉर्ड अवेलेबल असत नाही मग कंपनीकडे.
पण कंपनीकडे रेकॉर्ड अवेलेबल असत नाही, काही अपूर्ण इनकम्प्लीट रेकॉर्ड त्या ठिकाणी अवेलेबल होतं. आणि मग इनकम्प्लीट रेकॉर्डच्या आधारे काही ट्रेडर्स कडनं जे काही ज्यांच्याकडनं परचेस केला असेल क्रिएटर्स कडनं काही रेकॉर्ड मागवून किंवा मग अवेलेबल त्या रेकॉर्ड्समध्ये ती जी काही क्वांटिटी आहे, ती जी काही क्वांटिटीची अमाऊंट आहे स्टॉकची, तर ती त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करून द्यावी लागते. आणि हे कॅल्क्युलेट करून देण्याचं काम आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तर ते कसं लॉस ऑफ स्टॉकची अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करायची, तर ते आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहोत. जी सेकंड पॉलिसी आपली लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. ओके, बघा आता तिथे फायर ऑकर झाला. आता फायर ऑकर झाल्यामुळे प्रिमायसिस डॅमेज झाला, स्टॉक डॅमेज झाला, मॅनपॉवर डॅमेज झालं. ज्या ठिकाणी फायर ऑकर झाला असेल, जिथे ऍक्सिडेंट झाला असेल, तिथे रॉ मटेरियल असेल, वर्क इन प्रोग्रेस मधला जो मटेरियल असेल, त्यानंतर फिनिश गुड्स असेल, तो डिस्ट्रॉइड झाला. त्यानंतर प्रॉपर्टी, प्लांट, मशिनरी जे काय आहे ते पण डॅमेज झालं, म्हणजे ते युजलेस आहे किंवा वर्किंग कंडिशन मध्ये नाही, वर्किंग कंडिशन मध्ये आणण्यासाठी त्याला काही काळ लागेल. दुसरी गोष्ट, जो काही स्टॉक डिस्ट्रॉइड झाला असेल तो तर लॉस आहेच आहे. त्याचबरोबर आपल्याकडे काही जापनीज टेक्निक नाही वापरत, JIT लगेच जस्ट इन टाइम, लगेच रॉ मटेरियल आलं, लगेच प्रोडक्शन सुरू झालं. पहिली गोष्ट, जरी आलं ते JIT जरी वापरला आपण, तरी पण तिथे प्रॉपर्टी, जे काही मशिनरी वगैरे त्या डिस्ट्रॉइड झाल्या आहेत, त्यापर्यंत परत त्या ठिकाणी इन्स्टॉल होत नाही, त्या रिपेअर होत नाही, तोपर्यंत प्रोडक्शन फंक्शन चालणार नाही. सेकंडली, तिथे काय झालं, मॅन पॉवर पण डॅमेज झालं किंवा नसेल झालं, ऍक्सिडेंट झाल्यानंतर तिथे लगेच एम्प्लॉय पण लगेच काम करायला तयार होत नाही. साधं सरळ आहे. आता कोरोना हा काय एक्सपेक्टेड नव्हता, पण त्याची पण एखादी पॉलिसी घेता आली असते अगोदर, एक्सपेक्टेड जर असतं तर व्यावसायिकांना. आणि मग ओके, ती पॉलिसी घेता आली असती. सर्व अनएक्सपेक्टेड आहे. आणि मग हे काय होणार, काही काळ हा ऍबनॉर्मल पिरियड राहणार. म्हणजे सर्व जे काही बिझनेस फंक्शन्स आहेत ते परत एकदा नॉर्मल पद्धतीने, नॉर्मल प्रोसिजरने स्टार्ट होईपर्यंत काही कालावधी लागेल. मग ह्या कालावधीमध्ये काय होणार आहे, त्यांचं प्रोडक्शन फंक्शन स्टॉप होणार आहे किंवा त्याचं स्पीड कमी राहणार आहे. सेकंडली, म्हणजे एक तर होणारच नाही किंवा मग कमी स्पीडने होईल. पहिली गोष्ट, त्यांना रॉ मटेरियल अवेलेबल झालं नाही तर प्रोडक्शन फंक्शन लगेच सुरळीतपणे चालू होणार नाही. त्यांच्या मशिनरी वगैरे डिस्ट्रॉइड झाल्या असतील तर ते परत इन्स्टॉल होईपर्यंत प्रोडक्शन फंक्शन स्टॉप राहील. म्हणजे पहिली गोष्ट, जो स्टॉक होता त्यांचा तो डिस्ट्रॉइड झाला, त्या स्टॉकमध्ये त्यांना जो प्रॉफिट मिळणार होता तो पण त्यांना मिळाला नाही, म्हणजे त्या प्रॉफिटचा लॉस झाला. पहिली गोष्ट, त्यांच्याकडे जो फिनिश गुड्स होता किंवा त्यांनी जे काही प्रोडक्शन केलं त्याच्यावरचा जो त्या स्टॉक मधलं जी सेलेबल प्रोडक्ट होतं त्याच्यावरचा जो प्रॉफिट तो डिस्ट्रॉइड झाला त्या ठिकाणी. अदरवाईज मार्केटमध्ये ते सेल आउट केलं असतं तर प्रॉफिट मिळाला असतं, पण आता मिळालाय का, तर नाही. म्हणजे त्या प्रॉफिटचा लॉस झाला. म्हणजे प्रॉफिटचा कसा लॉस होऊ शकतो, आपण बेसिकली प्रॉफिट अँड लॉस ह्या दोन टोकाच्या टर्मिनॉलॉजी यूज करतो. एकीकडे लॉस असतो आणि एकीकडे प्रॉफिट असतो. आता प्रॉफिटचा लॉस कसा, तर इथे तो प्रॉफिट होणारा होता तर तो प्रॉफिट झाला नाही, म्हणजे त्या प्रॉफिटचा काय झाला, लॉस झाला. सेकंडली, ऍबनॉर्मल कंडिशन तिथे अराईज झाल्यामुळे काही काळ प्रोडक्शन फंक्शन चालणार नाही, काही काळ प्रोडक्शन फंक्शन सुरू झालं नाही किंवा त्या स्पीडने, म्हणजे कदाचित पहिलं 50,000 युनिट प्रोड्यूस होत होते, आता 20,000च युनिट प्रोड्यूस होत आहेत, म्हणजे 30,000 होत आहेत का तिथे, नाही. फिक्स कॉस्ट मात्र ती राहणारच आहे. कॉस्टिंग मध्ये तुम्ही शिकलेला फिक्स्ड कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट जरी थांबले असेल त्या ठिकाणी, कदाचित स्टॉप झाले असेल, पण फिक्स कॉस्ट मात्र तिथे स्टॉप होत नाही. जे काही मेंटेनन्स वगैरे ते त्या ठिकाणी राहणारच आहे आणि त्याच्यामुळे कॉस्ट वाढते. आणि मात्र तिथे प्रोडक्शन कमी झाल्यामुळे तेवढे सेल्स कमी होतात आणि तेवढे सेल्स कमी झाल्यामुळे त्याच्यावर होणारा जो प्रॉफिट आहे तो पण त्या ठिकाणी होत नाही, म्हणजे त्या प्रॉफिटचा काय झाला, लॉस झाला. सच लॉस इज कॉल्ड द लॉस ऑफ प्रॉफिट. प्रॉफिटचा लॉस झाला, म्हणजे डायरेक्ट दिसत नाही, पण मग इथे फार मोठा तो लॉस होतो. की तुम्ही आज फॉर एक्झाम्पल आता काय होतंय तेच होतंय बेसिकली, कोरोनामध्ये लोकांचे व्यवसाय बंद आहेत. इथे काय फायर ऑकर झाला नाही, पण तो जो काय स्टॉक आहे तो गोडाऊन मध्ये दुकानात तसाच बंद दिसतंय.
लोकांना विकायचंय पण कोरोनामध्ये शॉप्स त्यांना उघडता आलेली नव्हती आणि मग त्या एका महिन्यामध्ये त्यांचा सेल झाला असता, त्याच्यावर प्रॉफिट झाला असता. पण आता त्यांना प्रॉफिट झाला का तो जेवढा काळ लॉकडाऊन होता? तर नाही झाला. ओके, त्यांचा स्टॉकचा जरी लॉस नसला पण प्रॉफिटचा काय झालाय? लॉस झाला. पण शॉपचं रेंट त्यांना तिथे पेड करावं लागलं. फिक्स्ड कॉस्ट इज ऑलवेज फिक्स्ड. ती फिक्स होती त्या ठिकाणी, म्हणजे तो लॉस झाला, त्यांचा कॉस्ट वाढली. ओके, किंवा एम्प्लॉईजला रेंट सॅलरी पेड करायला लावली गव्हर्नमेंटने, ज्यांनी पेड केलं त्यांचा तो लॉसच झालाय. इलेक्ट्रिसिटी ओके, लाईट्स वगैरे त्यांचे बंद होते सपोज, पण त्या इलेक्ट्रिसिटीचं फिक्स्ड मीटरचं जे काही रेंट आहे ते पेड करावंच लागलं त्या महिन्याचं, म्हणजे तो लॉस झाला. ह्या सर्व याच्यामुळे त्यांच्या प्रॉफिटचा काय होतो? लॉस होतो. दॅट इज कॉल्ड लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. फायर डज नॉट अफेक्ट ओनली स्टॉक, इट ऑल्सो अफेक्टेड प्रॉफिट. तो स्टॉकवर अफेक्ट करत नाही तर प्रॉफिटवर देखील काय करतो? अफेक्ट करत असतो. आणि दीज आर दी रिझन बिहाइंड द लॉस ऑफ प्रॉफिट. Hence, business take the profit policy for affected period called as loss of profit policy. Okay. So ह्या दोन पॉलिसी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या. एक होती लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी आणि सेकंड होती लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. आता आपण पहिली जी काही आपली पॉलिसी लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी, तुम्हाला लॉस ऑफ असेट मी ते एक्सप्लेन करतो. ते सिलेबस मध्ये तुम्हाला टर्मिनॉलॉजी दिली पण त्यावर प्रॉब्लेम वगैरे प्रिस्क्राईब केलेले नाहीत युनिव्हर्सिटीने, पण ते स्टॉक सारखंच आहे त्याचं कॅल्क्युलेशन. पण लॉस ऑफ स्टॉक म्हणजे लॉस ऑफ असेट म्हणजे आता मी ते सांगितलं तुम्हाला, जो स्टॉक डिस्ट्रॉइड होतो सिमिलरली त्या व्यवसायाच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील, मशिनरी, प्लांट, फर्निचर, बिल्डिंग वगैरे हे डिस्ट्रॉइड होतं आणि मग त्याला म्हणतो आपण लॉस ऑफ असेट. आणि त्याच्या अगेन्स्ट जर इन्शुरन्स पॉलिसी जर घेतली असेल, आपण सपोज व्हेकल इन्शुरन्स घेतो, आपल्या गाडीचा, आपली ती प्रॉपर्टी त्याच्यावर आपण इन्शुरन्स घेतो, मग ते काय झालं? लॉस ऑफ असेट आणि त्याच्यावरचा क्लेम फॉर लॉस ऑफ असेट असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. क्लेम फॉर लॉस ऑफ असेट पॉलिसी. सो ती पॉलिसी त्या